नमस्कार. कशा आहात तुम्ही? पाऊस भरपूर पडतोय ना. आपण गरम गरम खाण्यासाठी उडदाच्या पिठाचं थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य बघा काय. हे उडदाचं पीठ जे आहे ना, ते मी अगोदरच थोडंसं भिजवून ठेवलं आहे, ते उमळण्यासाठी छानपैकी. चांगलं फुलतं मग ते. नंतर त्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी चणा पीठ, अर्धा वाटी गव्हाचं पीठ हे मिक्स करायचं. आणि नंतर हे कांदा, जास्त कांदा घालायचा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, नंतर थोडा चिंचेची फोडी आणि ओली मिरची पण एवढंच. त्याला तर आता आपण पीठ मळून घेऊया. हे ना फायबर प्रोटीनयुक्त असं असतं उडदाचं पीठ, म्हणजे हुलग्याचं पीठ. तर एरियाप्रमाणे बोललं जातं ना. अरे सख्याने मी तुम्हाला नमस्कार नाही घातला. नमस्कार सगळ्यांना, सॉरी. चला तर आता आपण पीठ भिजवून घेऊ. तर आता आपलं हे मी जो मळून ठेवलेला होता की नाही गोळा, तो घेतला आणि त्याच्यामध्ये थोडासा ना खाण्याचा सोडा घालायचा. ओवा कसा घालतो आपण तसाच. नंतर हे बाकीचं सगळं साहित्य आणि असं मीडियममध्ये पीठ मळून घ्यायचं. जास्त घट्ट नाही मळायचं. हे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर हे पण टाकायचं. नंतर ओवा कुस्करून घेतला तो मी, आणि थोडंसं चिंच. तर आता हे मी तुम्हाला मळून दाखवते. आणि जास्त घट्ट नाही करत. थालीपीठाचं पीठ आपलं तसं थालीपीठच आहे हे पण. चिंच अगोदर उमळायला नाही टाकली ना, त्यामुळे थोडासा वेळ होईल. आता थोडीशी आंबट गोड अशी चव येते ना थालीपीठाला, खूप छान लागतं. आणि थोडेसे वरून लावायला तीळ लावूया. सगळ्यांना थोडंसं ना धना पावडर आणि हळद टाकायची, मीठ. आणि थोडासा ना चव येण्यासाठी, थोडी तिखट होण्यासाठी पण त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालूया. तर आता बघा, ही अशी आपली थालीपीठ छोटी छोटी मोठी कशी तुम्ही आवडते तशी तुम्ही करा. खूप छान होतात. थोडंसं तेल टाका, थोडं तेल टाकायचं.
आपण ना थोडे मैत्रिणीनं हे बघा, आता आपण ना थोडेसे वरून तीळ लावलेत. तीळ लावून पण थालीपीठ छान होतं. पातळ करायचं असेल तर पातळ, मोठं कसंही करा, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता. तीळ लावून जरा छान दिसतात. सगळ्यांना बघा, आता ही आपली अशी थालीपीठं तयार आहे. छान होतात. तीळ लावायचं, खालीवर असं आणि बनवायची. इतकी पौष्टिक आहेत ना ती, कुळथाच्या पिठाची, फुलग्याच्या पिठाची. आणि त्याबरोबर आत्ताच आपण बनवला होता ना ताजा गुळांबा, तो घ्या किंवा दही घ्या किंवा टोमॅटो केचप घ्या, कशाबरोबर पण ती चालतात. आणि काहीच नाही खाल्लं तर एक प्याला गरम चहाचा भरपूर होणार. तर हे असं आजची ही रेसिपी अशी आहे बघा. पावसातली गरम गरम कुळथाची थालीपीठं, कुळथाच्या पिठाची थालीपीठं, त्याच्यामध्ये थोडं सगळं घालायचं, कांदा लसूण. हे कशी वाटली रेसिपी बघा. आवडल्यास लाईक करा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.